Wake up to reality. किती जण आनंदित आहेत यावेळेस देवाचं वचन हालेलुया. तर आपण प्रत्येक जण आनंदाने नाचून गाऊन त्याला स्तुती आराधना देऊयात, कारण की त्याचं वचन सांगतो मी माझ्यासाठी निर्माण केलं माझ्या स्तुती स्तवन करते. कारण टाळ्या वाजून नाचून गाऊन आणि विशेष करून खऱ्या अंतकरणाने आपण त्याला स्तुती आराधना देऊया. आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंद है मेरे यीशु के चरणों में. अरे पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा, नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में. अरे बाजों की शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. बाजों की शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा, क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. अरे आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद है मेरे यीशु के चरणों में,
के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में यीशु के चरणों में मेरे यीशु के चरणों में Oh thank you Lord, thank you Jesus. Oh Shandara Bara Bara Mandera Bara Shandara Bara Bara Oh Shandara Bara 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 Shandara Bara 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 Oh Shandara Bara 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 Oh Shandara Bara Bara Oh Shandara Bara Bara यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो ला 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 को आँख दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने अरे लंगड़ों को चला दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने अरे अंधों को आँख दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने जय बोलो अरे मुँह खोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो अरे ला 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 लाजरस को जिला दिया यीशु ने लाजरस को जिला दिया यीशु ने अरे जक्कई को बचा लिया यीशु ने जक्कई को बचा लिया यीशु ने अरे लाजरस को जिला दिया यीशु ने जक्कई को बचा लिया यीशु ने जय बोलो अरे मुँह खोलो अरे मुँह खोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो ला 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 पापों से छुड़ा लिया यीशु ने अरे पापों से छुड़ा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने अरे हम सबको बचा लिया यीशु ने अरे पापों से छुड़ा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने अरे जय बोलो अरे जय बोलो अरे मुँह खोलो अरे मुँह खोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो
यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, जय बोलो, जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, यीशु मसीहा की जय बोलो, अरे यीशु मसीहा की जय बोलो। Thank you Lord, thank you Jesus. तुझ्या नावाचा आम्ही जयकार करतो. हो तू चमत्कार करणारा परमेश्वर आहे लॉर्ड. अशा नावाला आम्ही जयकार देतो. धन्यवाद यीशु. हालेलुया लॉर्ड रे बाबा. धन्यवाद यीशु. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आवाज नाही येत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर त्याची दया आहे का आपल्यावर सनातन? खरोखर आज आपण प्रत्येक जण त्याच्या दयेने आपण रोजचं जीवन जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर अशा जिवंत देवाला आपण कशी स्तुती आराधना दिली पाहिजे? नाचून गाऊन. प्रेज द लॉर्ड. तर प्रत्येकाला नम्र विनंती आहे की आपण देवाच्या सानिध्यामध्ये आनंद करूयात आणि नाचून गाऊन त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ, यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से अरे मैं आगे बढ़ता हूँ। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। सारे फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। फूलों में रंग तूने डाला, पंछी को गाना तूने सिखाया, सागर से गहरा प्यार तेरा, आसमानों से तू है ऊंचा। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में बदल देता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। तू है यहोवा शालोम, शांति देने वाला, तू है यहोवा
तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से मरा नहीं जिंदा हूँ मैं यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ यीशु तेरी कृपा से अब तक मरा नहीं जिंदा हूँ मैं धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद 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 राजा तेरा धन्यवाद 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 पिता तेरा धन्यवाद यहोवा तेरा धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद Oh thank you Lord thank you Jesus Oh Shandara Mana Mandira Baba Shandara Mana Shandara Mana 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 Shandara Mana 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 Shandara Mana Mana Mandira Mana Shandara प्रेम की सजा उन हाथों पर नाम मेरा लिखा देखो क्रूस पर प्रेम की सजा उन हाथों पर नाम मेरा लिखा मुझसे प्रेम यीशु किया है देकर प्राण प्रभु फिर से उठा है मुझसे प्रेम यीशु किया है देकर प्राण प्रभु फिर से उठा है तो मैं चिल्ला कर गाऊंगा सबको ये सुनाऊंगा मुझे प्रेम ने है पाया है मेरा भी बीत गया मुझको आशीष मिल गया सब कुछ हो गया है नया वो महिमा में मैं निश्चित जाऊंगा यीशु के संग में हर दम रहूंगा महिमा में मैं निश्चित जाऊंगा यीशु के संग में हर दम रहूंगा कि मुझसे प्रेम यीशु किया है या देकर प्राण प्रभु से उठा है मुझसे प्रेम यीशु किया है या देकर प्राण प्रभु से उठा है तो मैं चिल्ला कर गाऊंगा सबको
Shandera Baraba. Oh, thank you, Lord, thank you, Jesus. Shandera Baraba, Dera Mande. Oh, Shandera Baraba. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आवाज नाही. Hallelujah. तुम्हाला प्रत्येकाला काय सांगितले मी नाचायला. प्रेज द लॉर्ड. पण कोणच नाचत नाही. आपण कोणत्या मनुष्यासाठी नाचत नाही तर आपण आपल्या जिवंत देवासाठी नाचत आहोत. प्रेज द लॉर्ड. जरी कोणता मनुष्य तुमच्याकडे बघत नाही तरी येशू ख्रिस्त तुमच्याकडे बघत आहे. माझी स्तुती आराधना कशी करत आहे. प्रेज द लॉर्ड. तर आपलं काम आहे आपल्या जीवन साठी आपल्याला नाचून गाऊन त्याला धन्यवाद दिला पाहिजे. देवाचे आशिक आहेत ह्या ठिकाणी आहेत का प्रत्येक जण. आणि प्रत्येकाला माहिती का की आशिक लोक कसे नाचतात. कसे नाचतात. वेड्यासारखे नाचतात. आपल्याला तसं नाचायचं नाहीये पण आपल्याला देवाला खुश करण्यासारखं नाचायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जरी तुम्हाला जास्त हालायला जमत नाही तरी तुमच्या जागेवर थोडं तुम्ही या ठिकाणी त्या मूव्ह व्हा आणि टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ. यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ. यीशु तेरे दरबार में आया हूँ मैं यहाँ. यीशु तेरे दरबार में. अरे दरबार में हो तेरी स्तुति. दरबार में हो आराधना. दरबार में हो तेरी स्तुति. दरबार में हो आराधना. अरे आया हूँ मैं यहाँ. मैं आशिक तेरा यीशु. मैं आशिक तेरा. मैं आशिक तेरा यीशु. मैं आशिक तेरा. आशिक हूँ मैं तेरा. मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा तेरा. मैं ना घबराऊंगा. आशिक हूँ मैं तेरा तेरा. मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा. मैं ना घबराऊंगा. यीशु तू मेरा जिंदा खुदा. तू ही तो मेरा है मसीहा. यीशु तू मेरा जिंदा खुदा. तू ही तो मेरा है मसीहा. अरे दाऊद की तरह मैं नाचूंगा. यीशु मैं नाचूंगा. मैं आशिक तेरा यीशु. मैं आशिक तेरा. अरे आशिक हूँ मैं तेरा तेरा. मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा तेरा. मैं ना घबराऊंगा. आशिक हूँ मैं तेरा तेरा. मैं ना शर्माऊंगा. आशिक हूँ मैं तेरा. मैं ना घबराऊंगा. यीशु तू मेरा जिंदा खुदा. तू ही तो मेरा है मसीहा. यीशु तू मेरा
जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। अरे दाऊद की तरह मैं नाचूंगा यीशु, मैं नाचूंगा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। अरे आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में, आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में। अरे दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना, दरबार में हो तेरी स्तुति, दरबार में हो आराधना। अरे आया हूँ मैं यहाँ, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा, मैं आशिक तेरा यीशु, मैं आशिक तेरा। आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत। आपण आपलं सर्व विचार बाजूला आपण जीवाकडे लक्ष लावणार आहोत। कैसा प्यार है तेरा, कैसा तूने है किया, जड़ हटा कर बल दिया, ताकि जीऊं मैं सदा। शैतान को हरा दिया, को जड़ से उखाड़ दिया, मुझे कह लिया गीत से, अब मैं सी उठा नई शक्ति से, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। मेरी ओर से कभी हाथ ना छोड़ेगा, हटा कर बल दिया, से तो दूर
को हरा दिया, पापों को जड़ से उगाड़ दिया, मुझे घेर लिया नए गीत से, अब मैं जीता नई शक्ति से, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। कहना ही क्या है खुदा मेरे पक्ष में, कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। कहना ही क्या है खुदा मेरे पक्ष में, कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे, पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे, संग तेरे, बढ़ता रहूंगा संग तेरे। क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही मेरी हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया तेरा, शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया यीशु तेरा। सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है, मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है, क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया, 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 शुक्रिया यीशु तेरा, शुक्रिया,
शुक्रिया शुक्रिया यीशु तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा क्या दे सकता हूँ क्या ला सकता हूँ कहता तुझे बस शुक्रिया क्या दे सकता हूँ क्या ला सकता हूँ कहता तुझे बस शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा तेरे नाम की स्तुति हो तेरा बड़ा बड़ा तेरा बड़ा अद्भुत देवा है लॉर्ड यीशु मसीह तेरे जैसा कोई नहीं, तेरे चरणों में
चुके आसमां और महिमा गाए ज़मीन। सब मिलकर यीशु मसीह तेरे जैसा कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हमारा खुदा यीशु प्रभु हमारा खुदा। साथ है तू हमारे सदा, तेरी राहों पे हमको चला। और यीशु के जैसा बना पवित्र आत्मा। साथ है तू हमारे सदा, तेरी राहों पे हमको चला। और यीशु के जैसा बना। हम गाए होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। यीशु प्रभु होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। यीशु प्रभु मेरा खुदा। यीशु प्रभु हम सबका खुदा। यीशु प्रभु मेरा खुदा। तुझं नाव सर्वात उंच नाव आहे। करते हैं तेरी महिमा, ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ। हो महिमा करते हैं तेरी महिमा,
ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा करते हैं तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ तेरे नाम की जय हो तेरे नाम की जय हो तेरे नाम की जय हो ऐ खुदा यीशुआ तेरे नाम की जय हो तेरे नाम की जय हो तेरे नाम की जय हो खुदा महिमा गजर तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ महिमा गजर तेरी महिमा ऊंचा उठाते तेरा नाम यीशुआ स्वर्गीय पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू जप्पा आजच्या वेळेबद्दल आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू जप्पा खरोखर प्रभू जप्पा आजचा शब्द दिवस प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू जप्पा खरोखर प्रभू तुझं वचन सांगतं जे तू दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्रित असतात प्रभू जप्पा अशा लोकांमध्ये तुझी उपस्थिती असते प्रभू जप्पा आणि खरोखर तुझी महान अशी उपस्थिती या ठिकाणी आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू जप्पा विशेष करून प्रभू जप्पा झालेलं स्तुती स्तवन तू स्वर्गाच्या राज्यामध्ये मान्य करून घेतलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू जप्पा तुला आवडणारी स्तुती आराधना तो आम्हा प्रत्येक व्यक्तीकडनं करून घेतलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभुजप्पा विशेष करून प्रभुजप्पा जे लोक येण्याच्या मार्गावर आहेत प्रभुजप्पा प्रत्येकाचे मार्ग आम्ही मोकळे बोलतो येशूच्या नावामध्ये प्रभुजप्पा आणि हो दे तुझ्याच नावाचा गौरव प्रभुजप्पा इथून पुढची वेळेस तर तुझ्या हातात देते सर्व प्रार्थना येशूच्या नावात करत आहे म्हणतोय आमेन कारण आपण प्रत्येक जण टाळ्या वाजून आपण देवाच्या सानिध्याला धन्यवाद देऊयात आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती बसूयात प्रेज द लॉर्ड हालेलुया आवाज नाही आत्ताच वर्शिप झाली प्रेज द लॉर्ड हालेलुया तर काही सूचना आहेत या आठवड्यात या आठवड्यात आपल्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थना होणार आहेत मंगळवार बुधवार गुरुवार सायंकाळी ठीक 5 ते 7 वाजेपर्यंत तसंच आपली शुक्रवारी ज्यांना कोणाला वेळ असेल ते सुवार्ता प्रसारला जाऊ शकतात आणि काही ठिकाणी शुक्रवारची केअर सेल होतात तर आपण प्रत्येकजण त्या केअर सेलसाठी प्रार्थना करूयात की जे लोक त्या ठिकाणी जातात देवबापाने प्रत्येकाच्या द्वारे त्यांच्या फॅमिलीची भेट घ्यावी प्रेज द लॉर्ड तसंच शनिवारी आपली आरोग्य सभा असते सायंकाळी ठीक 7:30 वाजता तर ज्या कोणाला वेळ असेल ज्या कोणाला जमत असेल तर कृपया करून तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये या कारण की देवाच्या सानिध्यामध्ये आनंद ठेवलेला आहे प्रेज द लॉर्ड आणि विशेष करून त्या दिवशी आरोग्य सभा तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आजारी लोक असतील तर आपण त्यांना निश्चितच देवाच्या राज्यामध्ये घेऊन येऊयात प्रेज द लॉर्ड तसेच रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होईल पुन्हा एकदा तुम्हाला प्रत्येकाला नम्र विनंती करते की तुम्ही प्रत्येकजण पहिल्या गाण्यापासून इथं उपस्थित राहा प्रेज द लॉर्ड कारण की आपल्या अगोदर आपला जिवंत देव या ठिकाणी उपस्थित असतो प्रेज द लॉर्ड तर सूचना संपलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे कशाची वचनाची आणि देवाचं वचन सांगतो बोलणारा कोणी मनुष्य नव्हे तर त्याचा पवित्र आत्मा आहे प्रेज द लॉर्ड तर गाणं आपण प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून देवाच्या सेवकाचं जोरात टाळ्या वाजून आपण स्वागत करू Praise the Lord. Hallelujah. प्रभूमध्ये आनंद करा हालेलुया आणि पुन्हा सांगतो आनंद करा हालेलुया आम्ही परमेश्वराचे निवडलेले याजक गण आहोत त्याची सेवा करणार आहे पहिली सेवा त्याची सब्बात आहे आणि खरी सेवा आज परमेश्वर तुम्हाला सांगणार आहे आणि त्याद्वारे अनेकांचे मार्ग मोकळे होणार आहे बंधन तुटले जाणार आहे हालेलुया
प्रेज द लॉर्ड. मी बायबलचा किती अभ्यास केला, PhD केली, पण मी जे देव सांगतो ते मी करत नाही तर माझ्या त्या अभ्यासाला काहीच अर्थ राहत नाही. हालेलुया. आणि म्हणून वचन हे सांगतं की आम्ही काहीतरी करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा देवबाप आज माझ्याशी बोलणार आहे. देवाचं वचन माझ्यासाठी आशीर्वाद आहे, माझ्यासाठी आरोग्य आहे, माझ्यासाठी सुटका आहे, माझ्यासाठी शांती आहे, माझ्यासाठी समृद्ध आहे. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया आणि हालेलुया. देवासाठी टाळ्या वाजूया, परमेश्वरासाठी टाळ्या जोरदार. येशू कॅपेबल आहे. हालेलुया. बसूया खाली. आमेन आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. तुमचं प्रत्येकाचं स्वागत आहे ख्रिस्त येशूमध्ये. आमेन. आणि देव आज तुमची भेट घेणार आहे, तर स्वतःला डिस्टर्ब करू नका. वी कॉन्सन्ट्रेट द वर्ड ऑफ गॉड. आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया, कॉन्सन्ट्रेट करूया. देवाचं वचन, मी देवाच्या वचनाकडे कधी लक्ष देतो ज्या वेळेस मी स्वतःहून देवाच्या एका शब्दाकडे लक्ष देतो. आणि जर तुम्ही शब्दाकडे लक्ष देता तर शब्द तुम्हाला बंधनमुक्त करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून वाईट कुणाला वाटतं? ज्यांना वाईट वाटतं त्यांचं वाईट होतं आणि ज्यांना चांगलं वाटतं त्यांचं चांगलं होतं. बरं, वाईट कधी वाटतं? ज्यावेळेस पालक तुम्हाला तुमच्या चुका सांगतो त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटतं. पण वाईट वाटून घेऊ नका, त्या चुका सुधारून घ्या, बदलून घ्या. कारण आम्हाला वाईट वाटण्यासाठी कुठली गोष्ट देव सांगत नाही, तुमचं चांगलं व्हावं म्हणून देव सांगत असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं चांगलं व्हावं म्हणून देव सांगत असतो आणि देवाचे सेवक सांगत असतात. आणि आम्ही वाईट वाटून घेत नाही, तर आम्ही त्याबद्दल आमची सुधारणूक करतो, बदल करतो. आणि देव आमच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी तयार आहे. आमेन. हालेलुया. प्रियानो, आज जो विषय आहे तो देवाला सेवा देण्याचा, उपासना. हालेलुया. आणि सेवेचे आणखीन प्रकार आहेत, पण पहिली सेवा देवाची ही आहे की आम्ही त्याची सेवा आत्मेने व खरेपणाने करावी. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवाची सेवा आत्मेने व खरेपणाने करावी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आज देव तुमच्या संगती बोलत असताना आम्हाला एक वेदी बांधायची आहे. ती वेदी न दिसणारी आहे, पण ही वेदी तुम्हाला तुमच्या घरात बांधायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परराष्ट्रीयचे लोक काही ना काही त्यांच्या घरामध्ये बांधतात, काहीतरी ठेवतात, ती वेदी ठेवतात. पण देव त्या संबंधाने बांधायला लावत नाही. देव म्हणतो की तू तुझ्या प्रार्थनेची वेदी बांध, तुझ्या उपासनेची वेदी बांध, तुझं वचन वाचणं, त्यावर मनन करणं ही एक वेदी बांध. हालेलुया. आणि सरते शेवटी चौथी वेदी अशी बांध की त्याची सेवा करायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो वेदी बांधतो देव त्याचं अर्पण स्वीकारतो. प्रियानो, बायबल असं सांगतं, ज्यावेळेस एलिया त्या डोंगरावर असताना त्याला 40 लोक मारण्यास आले होते. प्रेज द लॉर्ड. तर बायबल सांगतं, जर मी देवाचा सेवक आहे तो आकाशातून खाली अग्नी उतरून येऊन. हालेलुया. तो एक प्रकार होता. आणि ज्यावेळेस काही लोक आपले अंग चाकूने मारून घेत होते, कुठल्या तरी देवाला ते प्रशंसा करत होते, पण तो देव काय प्रगट झाला नाहीये. आणि बायबल सांगतं एलियाने एक वेदी बांधली. लक्ष नाही का, देव डायरेक्ट काम करत नाहीये.
तुम्हाला एक वेधी बांधायची गरज आहे. आणि ती वेधी काय दर्शक देतं? ती वेधी तुमचं अर्पण देवाला देण्याचं दर्शक आहे प्रियानो. हालेलुया. म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही 1 RK मध्ये राहताय, एका खोलीमध्ये राहताय, 2 BHK मध्ये राहताय, 3 BHK मध्ये राहताय, बंगल्यात राहताय, पण लक्ष देऊ नका, समजून घ्या तुमच्याकडे एक वेधी बांधलेली असली पाहिजे की ज्या कर्वे तुम्ही प्रार्थना त्या वेधीवर समर्पण करता, तुम्ही ती उपासना देवाच्या समोर समर्पण करता आणि देव ते अर्पण स्वीकारतो प्रियानो. हालेलुया. आमच्या घरात आम्ही सर्व काही बांधून ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या घरामध्ये ड्रेसिंग टेबल आणून ठेवलेला आहे. आमच्या घरामध्ये कपड्याचे काय म्हणतात ते कबड आणून ठेवलेले आहेत. आता एक एक प्रकारचे नाव आलेत, काय काय सांगायचं मला माहीत नाही आहे. हालेलुया. एक एक कपाटाचे अशा नावाचं मलाच काही कळत नाही, काय काय कपाट आलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. पण या सर्वांमध्ये तुम्ही प्रार्थनेची वेधी किंवा उपासनेची वेधी बांधली आहे काय, की ज्या कर्वे तुमचं अर्पण देव स्वीकारणार आहे. हालेलुया. आपण निर्गमनाच्या पुस्तकामध्ये जाऊया की लोक त्या दास्यात का होतंय, लोक त्या अडचणीत का आहेत, लोक त्या प्रश्नात काय आहे, कारण त्यांच्याकडं देवाला संतुष्ट करणारी वेधी नव्हती प्रियांनो. आणि आज ती वेधी तुम्हाला आणि मला बांधायची आहे. निर्गमनाचं पुस्तक 5वा अध्याय 1 वचन. निर्गमनाचं पुस्तक 5वा अध्याय 1 वचन. हा ऐका. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, इस्रायलाचा देव परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रीत्यर्थ रानात उत्सव करावा, कारण स्तुती करावी, म्हणून त्यांना जाऊ दे. नीट लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. देवाच्या मंडळीचं रोपण कसं होत आहे, देवाची मंडळी कशी स्थापन होतीये. ज्या वेळेस मिसर देशामध्ये 4 ते 30 वर्ष लोक बंदिवासामध्ये होते, त्रासामध्ये होते, समस्यामध्ये होते, त्यांच्याकडे प्रार्थनेची विधी नव्हती, त्यांच्याकडे उपासना करण्याची विधी नव्हती, त्यांच्याकडे रथबदली करण्याची विधी नव्हती. आणि म्हणून ते त्या ठिकाणी दास्यात आणि समस्यात आणि प्रॉब्लेम मध्ये आणि आजारामध्ये राहत होते प्रियांनो. हालेलुया. आज देव तुम्हाला प्रत्येकाला एक एक वेधी बांधण्याची प्रोत्साहन देत आहे, की तुम्हाला उत्सुकता देत आहे की ज्या वेळेस आम्ही वेधी बांधतो तर आम्ही कुठल्याही दास्यात राहू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हा उत्सव म्हणजे आम्ही दर रविवारी साजरा करणारा उत्सव आहे. शब्बात त्याला एक म्हणतात प्रियांनो. या ठिकाणी मोशेला देवाने पाचारण केलेलं आणि मोशे एका वेधीकडे गेलेला आणि त्या वेधीमध्ये देवाने त्याला अग्नी झुडपातून दर्शन दिलं की मोशे ऐक ना, माझे लोक दास्यात आहे, माझे लोक समस्यात आहे, त्यांना तुझ्याद्वारे मी बाहेर काढणार आहे. हालेलुया. तुझ्याद्वारे बाहेर काढणार. आणि मोशेने लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, जेव्हा मोशेला पाचारण झालं, मोशेने एक गोष्ट शिकला, तो वेधी बांधायला शिकला प्रियानो. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्रासात, समस्यात, कर्जात, प्रॉब्लेम मध्ये जाऊ नका, तर वेधी तुमच्या घरामध्ये फार महत्वाची आहे. हालेलुया. तुम्ही कुठल्या विचारामध्ये गुंग होऊ नका, तुम्ही कुठल्या टेन्शन मध्ये जाऊ नये. तर प्रियांनो, वेधीकडे लक्ष द्या, कारण त्या वेधीतून तुमची प्रार्थना, समर्पण तुमचं दिलं जाईल, त्या वेधीतून तुमची उपासना देवाला दिली जाईल. आणि बायबल सांगतं की मंदिराच्या तेजाने येशू आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेधीवर फार महत्वाचं. बायबल सांगतं ज्यावेळेस अब्राम सुरुवात केली तर अब्रामाने पहिली गोष्ट, देवाला संतुष्ट करणारी गोष्ट काय केली, त्याने आपली प्रार्थनेची वेधी बांधली प्रियाला. प्रार्थनेची वेधी म्हणजे अर्पण करणारे, देवाला देणारी वेधी बांधलेली आहे. हालेलुया. आणि आज देव तुम्हाला उपासनाबद्दल शिकवत आहे प्रियांनो.
आणि बायबल सांगतं की माझे निर्माण केले लोक माझी स्तुती आणि आराधना करतील. प्रियानो, पहिली पायरी काय आहे? पहिली पायरी प्रार्थना नाहीये, पहिली पायरी वचन ऐकणं नाहीये, पहिली पायरी देवाला उपासना देणं आहे. प्रियानो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज या उपासनेबद्दल तुम्ही मर्म ऐकून घ्यायचं आहे. या उपासनेबद्दल तुम्हाला काहीतरी ऐकून घ्यायचं आहे, कारण ही उपासना तुमच्या जीवनामध्ये एक बदल घडून आणेल. प्रियानो, तुमच्या परिस्थितीमध्ये एक बदल घडून आणेल. प्रियानो, तुमच्या चिंतेमध्ये, तुमच्या काळजीमध्ये एक नवीन बदल घडून आणेल. प्रियानो, हालेलुया. जो प्रार्थनेची विधी बांधतो, जो उपासनेची विधी बांधतो, त्याकडे कुठल्या समस्या आल्या तरी ते त्याला भिडणार नाही. प्रियानो, हालेलुया. तुम्ही ऐकत आहात का प्रियानो? प्रेज द लॉर्ड. ऐका. हा, तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की? हा कोण परमेश्वर ज्याचं मी ऐकू? तुम्हाला माहिती का, फारो हा त्या जगातला स्वतःला देव मानत होता. फारो त्याला असं समजत होता की माझ्यापेक्षा शक्तिशाली कोण आहे, माझ्यापेक्षा बलवान कोण आहे. आणि ज्या 10 पिढ्या त्यांनी केल्यात ना, त्या 10 पिढ्यांना ते पूजा करणारे होते. बेडकाची पूजा, बेडकाची प्रतिमा करणारे ते लोक होते. रक्ताला स्थान देणारे होते, रक्ताला बली देणारे होते. आणि देवाने, आमचा देव हुशार आहे, देवाने त्याचबद्दल त्यांना दाखवून दिलं की यहोवा परमेश्वर कोण आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सापाला देव म्हणून त्या सापाच्या द्वारे देवाने दाखवून दिलं की हालेलुया. याचा हा नवीन स्टडी आहे, डीप स्टडी आहे. त्याला जाण्यासाठी आपल्याला फार अख्खा दिवस घालवा लागणार आहे. पण स्टडीमध्ये इंटरेस्ट आहे प्रियानो. ज्यांना बुक्स वाचायला इंटरेस्ट आहे, ज्यांना अभ्यास करायला इंटरेस्ट आहे, मग त्याला ऐकायला पण इंटरेस्ट आहे. ज्यांना ऐकायला इंटरेस्ट नाही ते बायबल वाचत नाही, ते काहीच वाचत नाही. हां, जो पुस्तक वाचतो, बायबल वाचतो ना, त्याला इंटरेस्ट आहे ऐकायचं. हा, म्हणून बायबल वाचत जा, पुस्तक वाचत जा, म्हणजे त्याला इंटरेस्ट येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फारो म्हणतो हा कोण देव आहे? मोशे म्हणतो तिकडं, हो तिकडं, कोण इब्रियांचा देव? हालेलुया. कारण तो स्वतःला शक्तिशाली मानत होता. कारण त्या काळामध्ये मॅजिक काय म्हणतात त्याला, भूत प्रेताची गोष्टी भरपूर चालल्या होत्या त्या ठिकाणी. आणि त्याला वाटलं माझ्यासारखा शक्तिमान कोणच नाही आहे. हालेलुया. पण देवाने त्याला दाखवून दिलं. हालेलुया. देवाने त्याकडे 10 पिढ्यांचा चमत्कार केला प्रियानो. त्याला दाखवून दिलं की हा इब्रियांचा देव आहे, हा BFCचा देव आहे, हा विश्वासणाऱ्यांचा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी प्रियांनो, देवाला त्या ठिकाणी खंत वाटली आहे. लक्ष देण्याकडे समजून घ्या, देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलंय. पहिली गोष्ट आम्ही त्याची उपासना करावी प्रियांनो. त्याची उपासना म्हणजे कशी की त्याची उपासना हात वर करून, नाचून गाऊन देवाला धन्यवाद दिला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय का प्रियानो? याच 8व्या अध्यायामधलं त्यातलं दुसरं वचन. पण तू त्यांना जाऊ देणार नाही. हा, तर पहा मी तुझ्या सगळ्या देशाला. त्याच्या अगोदरचं वचन. हा, नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, हा, फारोकडे जाऊन त्याला सांग, हा, परमेश्वर असे म्हणतो की हा, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी. काय करावी? सेवा करावी. पहिली पायरी काय? उत्सव करावा. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता शब्दात दिवशी, त्यावेळी तुम्ही उत्सव करताय, तुम्ही आनंद करताय. आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा करताय तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाची सेवा करताय प्रियानो. पहिली सेवा काय आहे? उठल्यानंतर मी देवाला धन्यवाद देतोय, देवाची उपासना करतोय, देवाला आराधना देतोय. देवाने या कारणासाठीच तुम्हाला निर्माण केलेलं आहे प्रियानो. देवाचा पप
पर्पज समजून घ्या प्रियानो, देवाचा उद्दिष्ट समजून घ्या प्रियानो. हालेलुया. आणि शत्रू सैतान तुम्हाला ती उपासना करू देत नाही. जर ती तुम्ही उपासना केली तर तुमचे सर्व बंधन तुटले जातील प्रियानो. शत्रू सैतान तुमच्यापासून पळून जाईल प्रियानो. का फारो त्यांना बंधनात टाकत होता? कारण त्याची इच्छा की त्यांनी फारोची उपासना करावी. का शत्रू त्यांना बंधनात टाकत होता? कारण शत्रूची इच्छा की यांनी माझी उपासना करावी. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये आज प्रियांनो शत्रूने अनेक वेगवेगळे प्रकरण केलेले आहेत. जगाच्या लोकांना त्या फारोने बंधनात टाकून दिलेले आहेत. त्यांना खऱ्या देवाची उपासना करू देत नाहीये, त्यांना उपासना करू देत नाहीये. लक्ष देण्याकडे समजून घ्या प्रियांनो. जर तुम्ही उपासना करणार नाहीये तर तुमचे बंधन तुटले नाही जाणार, ते अधिक वाढले जाणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करताल, हाय त्या परिस्थितीमध्ये उपासना करताल, आपले हात उंच करून उपासना करताल, तर मी तुम्हाला सांगतो तुमच्यावर येणारे कुठलेही व्याधी, कुठलेही अरिष्ट तुमच्या घरावर कार्य करणार नाहीये. कारण ज्या वेळेस तुम्ही उपासना करता त्यावेळेस देवाचं सानिध्य येतं, त्यावेळेस देवाची उपस्थिती येते आणि तुम्हाला आशीर्वाद देते प्रियानो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. उपासनेचा फायदा समजून घ्या. निर्गम 23, 25, 26, 27. आज तारीख 27 आहे मला वाटतं, कन्फर्म आहे. निर्गमाचं पुस्तक 23वा अध्याय 25, 26, 27. ऐका. तू आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी. काय करावी? सेवा करावी. हिंदी मध्ये क्या लिखा है? उपासना. सेवेचा पहिला भाग आहे उपासना. हालेलुया. का आम्हाला उपासनेला येऊ देत नाही? हालेलुया. वाईट वाटून घेऊ नका, चांगलं वाटून घ्या. उपासना का करावी? तर जर तुम्ही आजाराला संघर्ष करत आहे तर त्यात लिहिलेलं आहे, ऐकून घ्या, समजून घ्या. बघा. हा. तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस. त्याची सेवा पहिली म्हणजे त्याची उपासना. हा. म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. म्हणजे दर महिन्याला तुझं राशन येईल. हालेलुया. स्वतःला काय करायला नको. पाळका ये आमचं डोकं दाब. ये पाठ दुखती पाळका दाब आमची पाठ. बरं पाय नाही दुखत, नाही तर पाय दाबा लावले असतात. हालेलुया. कुणासाठी वचन दिले मंडळी? तू जर माझी सेवा करशील तर मी तुझ्या अन्नपालाला बरकत देईन. हालेलुया. तुम्ही कोणाचे सेवक आहात? तुम्ही कोणाची सेवा करताय? कुठल्या मनुष्याची करत नाही. अगोदर आम्ही दास्यात होतो तर आम्ही फारोची सेवा करायचोय, पण आम्ही दास्यातून बाहेर निघालेलो आहे. दास्यातून नाही बरं का, दास्यातून बाहेर निघालेलो आहे. तर आम्ही जिवंत देवाची उपासना करतोय. हालेलुया. कोणी रथांची, कोणी घोड्यांची प्रशंसा करतो, आम्ही तर आमच्या देवाची उपासना करतो. हालेलुया. आम्ही येतो एकमेकांना, अरे आमचे प्रश्न सुटत नाही हो, ओ माझ्या मुलाचा प्रश्न सुटत नाही हो, ओ माझ्या नवऱ्याचा प्रश्न सुटत नाही हो, ओ माझ्या घरातली चिंता जात नाही हो. अरे आज त्या प्रश्नाचं उत्तर आहे ना. तू जर तुझ्या घरामध्ये वेदी मानलीस, जर तू उपासना केली तर पहिली गोष्ट ज्यासाठी तू झटत आहे, ज्यासाठी कष्ट करत आहे, देव म्हणतो मी माझ्या प्रिय जनाला लागेल ते सोपे ते देण्यासाठी समर्थ आहे. आणि त्याचा प्रिय कोण आहे? जो त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये येऊन करतो. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करता चांगली गोष्ट आहे, पण देवाची उपासना करा. आम्ही उपासनेचा फायदा पाहिलेला आहे प्रियानो. आम्ही
शत्रू सैतानाचे बंधन तुटताना पाहिलेले आहेत प्रियानो. आणि तुम्हाला देवाच्या वचनातून आज देव सांगणार आहे. हा पुढं, मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन, रोगराई दूर करीन, रोगराई दूर करीन, रोगराई दूर करीन. महिन्याचे शैतानीने आता काहीतरी एक नवीनच खेळ चालू केलेला आहे. कोलेस्ट्रॉल वाढले, घ्या हे घ्या. प्रेज द लॉर्ड. होमिओपॅथिक चालू करा. प्रेज द लॉर्ड. हा, पण बायबल काय सांगतं? तुम्हाला जे करायचं ते करू नये, भलतच करत बसता. काय सांगते बायबल? तू जर माझी उपासना करशील तर तुझ्या अन्नपानाला बरकत देईल. अन्नपाणी म्हणजे काय? तू जे खाशील ते पचल. अन्नपानाला बरकत म्हणजे काय हो? तुम्ही उंदीर खाल्ला तरी पचला पाहिजे. खरं सांगतो. कारण जेव्हा पेत्राचं भान हरपलं त्यावेळेस सर्व त्या पात्रामध्ये सगळे जीवजंतू होते, त्यात उंदीर पण होता. हे मारून खा म्हटलं. तुम्ही करताय, लोक आवडीने खाताय. माणूस एवढा डेंजर आहे, तो काही खाऊ शकतो. ते चीनचे लोक असे भिंतीवरच्या पाली खातात, अशा डायरेक्ट तोंडात टाकतात बाबा, त्यांना काही होत नाही. आणि तो डिस्कवरी वाला, त्याचं काय नाव, काय काय किडे खातो तो. ही इज अ बिलीवर, ही इज अ बिलीवर. तो सुरुवात करताना देवाला धन्यवाद देतो, त्याची उपासना करतो आणि तो सर्व मुश्किल ट्रॅक पार करतो प्रियानो. वाय? कारण ही इज डुईंग क्या? वर्शिप, प्रेज अँड वर्शिप. तुम्हाला जे करायचं ते करा. जाऊ दे मग, पैसा आम्हाला काय करायचं, घाला पैसा. एक महिना बरं कधी करावा? एवढा कोर्स दिलेला आहे. आमच्या शेरकडे गेलं, 3 दिवसाचा डोस आहे. त्यात बरं झाला तर ठीक आहे, अजून 1 आठवड्याचा. माने काय माहित नाही, माने काय बोलती, 3 दिवस. बरं हे डॉक्टर मला आवडतात 3 दिवसाचे. 1 महिना 5 महिन्याचे डॉक्टर मला अजिबात आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सर्दी खोकला या गोष्टी ठीक आहे हो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाच्या राज्यामध्ये काहीतरी करायचं आहे आणि तुम्हाला करायचं आहे तर पहिली गोष्ट उपासना द्या प्रियानो. का आपला पैसा वेस्ट करताय? काही लोक कमवतात त्यासाठी, हॉस्पिटलला देण्यासाठी. दिस इज फॅक्ट. तुम्ही काही लोक त्यासाठीच कमवताय. त्यांनी मांडून ठेवलंय, राशनला एवढं, घर भाड्याला एवढं, घर स्वतः घराचं ठीक आहे, मग गाडीचा हप्ता, मग हा हप्ता, आणि मग होमोपॅथी लोपोपॅथी सफातीचा ह्याचा हप्ता. प्रेज द लॉर्ड. नाही, प्रेज द लॉर्ड निघणारच नाही. कशाला काय निघाल? प्रेज द लॉर्ड. उपासना होणारच नाहीये, कारण तुम्ही होमिओपॅथीची आणि आयुर्वेदची उपासना करताय. केस गळताय, केस गळताय. आता जाऊ दे, त्या अगदी बोलावंच लागत. आता माझ्या अंगावर इतके केस गळतात, म्हणजे गळू दे ना, काय होईल तर टाकला होईल. काय काय होणार आहे? याच्या पलीकडे काय होणार आहे? हा, काय होणार आहे? तुम्ही टाकलं झालं तर काय होणार आहे का? आता सगळे पर्याय निघले. काय म्हणतात त्याला? हा, विंग. हा, याने काय फरक पडत नाहीये. शत्रू सैतान तुम्हाला टेन्शन देतो. हालेलुया. आणि तुम्हाला टॉप टू बॉटम जर चांगलं पाहिजे ना, तर पर्याय देवाची उपासना. देवाची उपासना. 2 गीत घरी गा. तुम्हाला म्हणतो देव इतका विश्वासू आहे ना, जर तुम्हाला उपासना करे, प्रभू मला 5 वाजता उठव, देव निश्चित उठवतो प्रियाला. देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. देव तुमची हितगुज ऐकणारा देव आहे.
जर तुम्हाला वाटतं तुमचा पैसा डॉक्टरकडे जाऊ नये, तर आज एक गोष्ट शिका. आजचं वचन आहे की माझ्या लोकांनी माझी उपासना केली तर मी पहिली गोष्ट त्याच्या अन्नपानाला बरकत देऊन त्याच्यातून रोगराई दूर करेल. तुम्ही बीपीच्या त्रासाने आजारी असावी देवाची इच्छा कधीच नाहीये. तुम्ही डायबिटीसने आजारी असावी देवाची इच्छा मुळीच नाहीये. तुम्ही कुठल्या आजाराने आजारी असावी देवाची इच्छा मुळीच नाहीये. आजार कोणासाठी आहे? जे लोक उपासना करत नाहीये. आज लोक, तुम्हाला माहिती का, ते एक्सरसाइज का करतात? एक्सरसाइज करावे. बायबल सांगतं थोडीशी कसरत तुमच्या शरीराला चांगली आहे. हा जे सकाळी निघतो तर मला वाटतं दुपारी जातो एक्सरसाइज करून. थोडीशी कसरत म्हणजे जवळजवळ 10 ते 15 मिनिटं 20 मिनिटं रे बाबा. आज जिम मध्ये 3-3 तास घालवतो. आज आर्म्स मारले, उद्या टम्स मारले, परवा बैठक मारली. हालेलुया. अहो, तुमचं स्वास्थ्य कशामध्ये आहे? तुमचं निरोगीपण कशामध्ये आहे? हालेलुया. मी व्यायामाच्या विरोधात नाहीये, मी एक्सरसाइज करण्याच्या विरोधात नाहीये, तुमचं पोट कमी करावं याच्या पण विरोधात नाहीये. हालेलुया. पण उगाचच का पैसा कुणाला द्यायचा? तो पैसा तुझ्यासाठी राखून ठेव, देव राज्यात फेर. ही एक उपासना आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जेवणाच्या व्यतिरिक्त तुला काही खायला लावलं नाहीये. जेवणाच्या व्यतिरिक्त तुला विटामिनच्या गोळ्या खायला लावलं नाहीये. जेवणाच्या व्यतिरिक्त तुला काहीतरी कुठलं तरी फूड खायला लावलं नाही. जेवण खा आणि सुदृढ हो. आणि जेवण कसे काय पचल, जेवण कसं काय आम्हाला रुचेल, जेवण कसं आम्हाला चविष्ट लागल, ज्या वेळेस मी देवाची उपासना आत्म्याने व खरे पाण्याने करतो त्यावेळेस मी जे खातो ते मला पचलतं आणि मला कुठलाही त्रास होत नाहीये. देवाचं वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नाही शोएल, पण देवाचं वचन कधीच नाही होणार नाही. तुम्ही उपासनेची वेदी तुमच्या घरामध्ये बांधा. तुमच्या लेकराला घेऊन उपासना करा. तुमच्या लेकराला घेऊन प्रार्थना करा. तुमच्या घरात तुमच्या लेकरांवर, तुमच्या कुटुंबावर आरोग्य राहील. हालेलुया. पुढे वाचत जा. तुझ्या देशामध्ये कोणाचा गर्भपात होणार नाही. तुझ्या उपासनेमुळे तुझ्या शेजारच्या गर्भपात होणार नाहीये. तुझ्या रिलेशन मध्ये येणाऱ्या लोकांचा गर्भपात होणार नाहीये. उपासनेमध्ये एवढं ताकद आहे. हालेलुया. तुझ्या देशात म्हणजे काय? तुला संपर्क करणाऱ्या लोकांमध्ये तुझ्या उपस्थितीमुळे, तुझ्या सानिध्यामुळे त्याचं बल होणार आहे. तुझं सानिध्य म्हणजे काय? तू रोज सकाळी उठून देवाची, जिवंत देवाची उपासना करतो आणि अन्नपानाला बरकत मिळते. हालेलुया. आणि तुझ्यातून रोगराई दूर होते. आणि तुझ्यामध्ये काय? तर देवाचं आरोग्य. यहोवा राफा, चंगा करने वाला. तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया. आणि शत्रू सैतान या दिवसांमध्ये तुमची उपासना चोरायला बघतोय. This lacking, की ज्या उपासनेमध्ये तुझ्या अन्नपानाला बरकत मिळणार आहे, ज्या उपासनेमुळे तुझ्या घरातील कुणाचाही गर्भपात होणार नाहीये. लोक आज लेकर भाऊन डॉक्टरकडे म्हणावं तसा पैसा घालत आहे, ट्रीटमेंट करत आहे. पण देवाचे निवडलेले लोक ऐकून घ्या, समजून घ्या, ते करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त गुडघ्यावर जाऊन किंवा नाचून देवाची उपासना करायची. जसं दावीद नाचला आणि देवाला संतुष्ट केलं प्रियानो. आणि म्हणून दावीदाच्या जनरेशन अजून चाललं आहे. वांज राहणार नाही हो. पुढं. आणि कोणी वांज असणार नाही. हा, पुढं. आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन. मी तुला भरपूर आयुष्य देईल. सगळ्यांनी म्हणा देव. त्याची उपासना केल्यामुळं आम्हाला ऑफर मिळाली आहे. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या की तू एक उपासक आहे. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
आज तुमची डॉक्टरची पायरी बंद करणार आहे. तुम्ही पायरी चढाल पण आशीर्वादाची पायरी चढाल. तुम्ही पायरी चढाल तर समृद्ध होण्याची पायरी चढाल. तुम्ही पायरी चढाल तर सक्सेस होण्याची पायरी चढाल. इन द नेम ऑफ जीसस. आमेन. आर यू ब्लेस? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही उपासना करताय तर तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य येत आहे, देवाची उपस्थिती येते. हालेलुया. त्या परिस्थितीला घेऊन रडत बसू नका. रडणं म्हणजे सैतानाची उपासना, हसणं म्हणजे देवाची उपासना. परिस्थितीवर विचार करू नका, परिस्थितीतून बाहेर काढणारा देवाचा विचार करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, जे उपासक आहे त्यांचा मृत्यू चुकला जाईल. प्रियानो, त्यांच्यावर मृत्यूची बाधा येणार नाही. प्रियानो, दानिएलचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्यातलं 16, 17, 18 वचन आपण वाचूया. दानिएलचं पुस्तक. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले. यांनी राजाला उत्तर दिले की महाराज या बाबतीत, या शापा दिवशी मी कामाला येणार नाही. या शापा दिवशी मी ट्युशनला जाणार नाही. Yes, this is a fact, my Daisy. This is a fact. काल मागच्या रविवारी 100 मीटर ती 400 मीटर झाली. जो शाबाताला महत्व देतो तो देवाला महत्व देतो. हालेलुया. त्यांनी 100 मीटरच्या रेसला लात मारली. जे तुमच्या देवापेक्षा उंच होतं ना त्याला लात मारा. माझ्या देवासमोर ही गोष्ट मला चालणार नाही. ज्या दिवसाची उपासना त्या दिवशी मला दिलीच पाहिजे. वेळेवर या, वेळेवर काम होईल तुमचं. तुम्ही नंतर रडत बसता की माझं काम होत नाही, माझं काम होत नाही, वेळेवर काम होत नाही. अरे मी एकाला हे दिलं, मी एकाला ते दिलं, माझं होत नाही, माझं होत नाही. तू देवाला वेळ तर देऊन बघ. वेळेच्या आधी तुझं काम झाल्याशिवाय राहणार नाही. प्रिय लोकांना कारण द्यायला फार, कारणे द्या. सगळ्यांनी म्हणा कारणे द्या. 1 नंबर आहे आपण. 1 नंबर कारण. पोट नाही दुखलं तरी पोट दुखतं. उगाच दुखून घ्यायचं म्हणजे सैतानाला इन्व्हिटेशन, कम आजा पेट दुख जा. तुमच्या कबुलीनुसार होणार. तुम्ही ते काम उडून करून घेता पण नंतर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. प्रिया चला, हा उपासनेचा भाग नाही. हा ऐका. हा आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. आम्ही तुला उत्तर देणार नाहीये. आम्ही देवाचे उपासक आहे. पुढे ज्या देवाची आम्ही उपासना करतो, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, सेवा करतो. ऐकून घ्या मंडळी. तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. तो आम्हाला प्रत्येक आजारातून, प्रत्येक समस्यातून, प्रत्येक इन्फेक्शन मधून, प्रत्येक गोष्टीमधून काढण्यासाठी समर्थ आहे. कारण त्याची सेवा मी आत्म्याने व खरेपणाने करतो. इन द नेम ऑफ जीसस. तो मला प्रत्येक कर्जातून, प्रत्येक समस्यातून काढेल. मी जर माझ्या घरामध्ये प्रार्थनेची, उपासनेची, वचनाची वेदी बांधे तर लक्ष देऊ नये का, तुमचं वेळेच्या आधी काम झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मंडळी ऐका. शद्रक, मेशक, अबेदनगोनी स्वतःच्या मृत्यूला पण जुमानलंय. मारायचं मारून टाक. अहो तुम्ही संडे मिस करताय तर मृत्यू ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्ही काय करणार? त्यावेळेस तुम्ही काय कारण देणार? जो मला जगासमोर पत्कारेल
ज्यावेळेस मी येईल त्याला त्याच्या समोर मी पत्कारेल असं देवाचं वचन सांगतं. तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. संडे हा उपासनेचा दिवस आहे. संडे हा देवाला देण्याचा दिवस आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरातून रोगराई दूर व्हावी, तुमच्या अन्नपानाला बरकत होई, तुमच्या घरात तुमची मुलगी लग्न झाल्यावर वांझ होऊ नये, तर आजच तुम्हाला हा पर्याय शोधायचा आहे की लक्ष देण्याकडे समजून घ्या. ज्यावेळेस तिचा विवाह होईल आणि मग तुम्ही स्ट्रगल करा की तिला बाळ होत नाही, बाळ होत नाही, हो ते होण्याच्या, त्या गोष्टी होण्याच्या अगोदर उपासनेची सवय लावा, वचन वाचण्याची सवय लावा, प्रार्थनेची सवय लागा, म्हणजे तुम्ही या गोष्टीला फेस करू शकणार नाही. आमेन. धन्यवाद प्रभू. आणि शद्रक मेशक, तुम्हाला माहिती ही स्टोरी की इस्रायलांच्या स्तवनात वस्ती करणारा तुमचा देव परमेश्वर आहे. अग्नीमध्ये जी अग्नी त्यांना भस्म करणार होती, जी अग्नी त्यांना जाळून टाकणार होती, जी अग्नी त्यांना मृत्यू देणार होती, त्या अग्नीमध्येच देवाने बदलन करून टाकला. प्रियानो, जर तुम्ही उपासना करणार आहे, जर तुम्ही उपासक आहे, तुम्ही आराधक आहे, तर तुमच्यावर आलेला मृत्यू देव बदलून टाकल. त्या मृत्यूच्या जागी देव जीवन, जीवन आणि जीवन देऊन टाकल. त्या आजाराच्या बदले दे तुम्हाला यहोवा राफा, चंगा करने वाला, तुम्हाला आरोग्य देऊन टाकल. प्रियानो, आमेन. कंटाळा खाण्याचा करा, पण कंटाळा उपासनेचा करू नका. कंटाळा शॉपिंगचा करा, चालली तारा 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 तारा. तिथं पोट दुखतंय, काय दुखत नाही, चल. हालेलुया. आई बाप म्हणतात मुलीला, चल ना इकडे जाऊ, चल. नाही, मी नाही. अगं चल, तुला एक ड्रेस घ्यायचा. खटकनी डोळे उघडे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःला म्हणा, मी एक उपासक आहे, मी एक आराधक आहे. तुमचा आवाज कसाही असू द्या, बाजूच्या व्यक्तीला त्रास झाला तरी गाणं गा, पण उपासक थांबत नाही. प्रिय, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. गाडीवर असताना टेन्शन घेऊन नका चालू, हे कसं होईल, ते कसं होईल, सैतानाची उपासना करू नका. गाणं गाडीवर गाणं काय गाणं गायचंय? हालेलुया, देवाला धन्यवाद द्यायचंय. टेन्शन के बदली गाना, चिंता का बदली गाना. नहीं गाना तो वैसाच रहना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत रडून रडून तुमचे किती प्रश्न सुटलेत ते मला सांगा. किती सुटलेत तुमचे प्रश्न रडून रडून? हीच परिस्थिती, हीच परिस्थिती, हीच परिस्थिती, हीच परिस्थिती, हीच परिस्थिती, हीच परिस्थिती, बांधली वेदी परिस्थिती, माझा देव, परिस्थिती, चिंता, माझा देव. हालेलुया. ते सर्व बाजूला सारा. प्रियानो, मनुष्याला काय महत्वाची गोष्ट आहे? अन्नपानाला बरकत आणि तुमच्या ठाई आरोग्य पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कुठेही जाताना फ्रेश, ना गुडघा दुखला पाहिजे, ना डोळे दुखले पाहिजे, ना नाक दुखलं पाहिजे, ना कंबर दुखलं पाहिजे. फ्रेश. ते घेऊन बसू नका. सगळ्यांना ते घेऊन बसू नका. काही लोक घेऊन बसतात. जो बाळा जो रे जो, जो बाळा जो रे जो. मला असं झालं आता काय करावं, मला तसं झालं आता काय करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उपासना कर. आवाज बसला तरी उपासना कर. आवाज मोकळा झाल्याशिवाय राहणार नाहीये, कारण देवाच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आणि आरोग्य आहे. प्रियाना, तुमचं डोकं दुखणं, सर्व रोग नाही दूर होऊन जाईल. देवाच्या उपासनेमध्ये राहून तर बघा, अनुभव घेऊन तर पहा, तो किती चांगला परमेश्वर आहे. आमेन. आमेन. हालेलुया.
देव बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. कुठलं वचन चाललंय? दानियल. ओके. स्तोत्र संहिता 22वा अध्याय आणि 3रं वचन. मग 34:1 धनाधन वचन वाचूया. स्तोत्र संहिता 22:1 34:1. तरी पण हे इस्रायलाच्या स्तुती आराध्यामध्ये असणाऱ्या तू पवित्र आहे. ओ बहिणींनो आणि भावांनो, इस्रायलांच्या स्तवनात वसणारा म्हणजे यहोवा राफा, तुमच्या जीवनात असणारा, तुम्हाला अन्न पाण्याला बरकत देणारा, तुम्हाला समृद्ध करणारा, तुम्हाला नाशापासून वाचवणारा, तुम्हाला सुटका देणारा तुमच्यामध्ये वस्ती करतो. कधी? ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने खरेपणाने उपासना करताय. काही लेकरांचे आई, काही लोकांचे सेवकाचे लेकर आहेत ना, आई वडील सेवा करताना ते उपासना करतात. आपल्याला काय करायचे? आपण ताणून झोपून जाऊ. हालेलुया. आई म्हणते आज प्रार्थना केली का रे? नाही, कंटाळा आला. अरे मुला प्रार्थना केली का? उपासना केली का? नाही. पण ते आई वडील इतके आगाऊ आहेत. अभ्यासाला बसले का? अभ्यास झाला का? ट्युशनला झालं का? हे झालं का? प्रार्थना कधी विचारणार आहे? उपासना कधीच विचारणार नाही. की ज्या करवे तिला आरोग्य राहील, ज्या करवे ती सक्सेस राहील, ज्या करवे ती सुरक्षित राहील, ज्या करवे ती कुठल्या पापात पडणार नाही. उपासना तुम्हाला कुठल्याच पापात पडू देत नाही, कारण देवाची उपस्थिती त्या व्यक्तीमध्ये असते. योसेफ असाच होता. योसेफ त्या बाईला मान्य केलं नाही की बाबा माझ्या देवाच्या विरोधात मी एवढं घोर कर्म कसं करू, कारण बायबल सांगतं योसेफवर देव चालत होता. Hallelujah. Praise the Lord. The God is with us. Hallelujah. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदोला पूर्ण कॉन्फिडन्स होता की ज्या देवाची मी उपासना करतो ना, तो देव आमच्या बरोबर राहतो. आणि जो देव आमच्या बरोबर राहतो तर कुठली आपत्ती येऊ द्या, कुठली समस्या येऊ द्या, कुठला मरणाचा विचार येऊ द्या, तो आम्हाला ग्रासणार नाही. कारण इस्रायलांच्या स्तवनात वस्ती करणारा देव तो माझा देव आहे. हालेलुया. इथं टाळ्या वाजवतात तर घरी पण धन्यवाद येशूला म्हणून टाळ्या वाजवा, घरी उपासना द्या. भाकरी स्थापत बसू नका. फटा 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 भाकरी करताना. हालेलुया. आता किती जणांनी किती उपासना करतात तर घरी एकही बोलणार नाही. उगाच कशाला भांडा खोलायचं? जाऊ द्या, तुम्ही तुमचं बघून घ्या. हा पुढे. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. कधी? सर्वदा करीन. बरं, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. पुढे. माझ्या मुखात, माझ्या तोंडामध्ये त्याचे स्तवन सतत असेल. तू पवित्र है. सतत असेल, सतत असेल. क्या आज का वचन समझ में आ रहा है आपके? हालेलुया. किती जणांना आरोग्यात राहायचंय मरेपर्यंत. मोशेचं बद्दल सांगितलंय, त्याची प्रकृती खालवली नाही आणि त्याची नजर. आम्हाला चष्मे लागले, मलाही लागलाय चष्मा. प्रेज द लॉर्ड. बरं, आम्हाला तर, मला कधी लागला मलाच माहित आहे, पण कधी लागला. पण मी तरुण असताना लागला नाही बाबा. काही लोक तरुण आहे, भिंगाच्या डोळ्यात लागले. भिंगाचे चष्मे लागलेत. हालेलुया. हा 34 पुन्हा वाच. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. हा. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल.
धन्यवाद येशू तुला, ओ धन्यवाद येशू तुला, माझ्यासाठी क्रूसावर ते गुडघे दुखणे गेले ग. दिस इज द फॅक्ट. धन्यवाद येशू तुला. ऐका ना, लय त्रास होतोय. मला जरा डाऊट आहे, आपण तपासणी करून घेऊया. डॉक्टर कड जातो, चिठ्ठी लिहितो, तिकडं जाऊन तुम्ही तपसाल. थोड्या वेळाने रिपोर्ट आला काही नाही. डॉक्टरचा धंदा झाला रे बाबा रे. डॉक्टरचा हालेलुया. हे कन्फ्युजन कधी होतं माहिती आहे? ज्यावेळेस मी उपासना करत नाही. शद्रक मेशक अबेदोला कन्फ्युजन आलंच नाहीये. त्यांनी तर त्यांच्या गळ्यावर तलवार लावली, त्यांना मरण्याची परिस्थिती आली, पण त्यांना डाऊट मुळीच आला नाही की जरी आम्ही अग्नीत पडलो, जरी मी भाजलो, जरी फोडलो, तरी देव मला नवीन शरीर देईल, नवीन हाडं देतील, कारण तो देव आहे, तो देव आहे, तो देव आहे, तो देव आहे. आमेन. आमेन. पण जे देवाची उपासना करतात, देवाला त्या सिंहासनावर, त्या खुर्चीवर राहवलं नाही. अरे माझे लेकर, अरे माझे लेकर, माझे उपासक, अरे अग्नी टाकलंय. शद्रक मेशकला अग्नी टाकलेला आहे. ओ येशू लवकर आला. इस्रायलांच्या स्तवनात वस्ती करणारा. आमेन. बायबल सांगतं त्यांचे डोक्यावरचे केस पण जळले नाही आणि त्यांचे हात पाय मोजे पण जळले नाही. एवढी सुरक्षता उपासना करणाऱ्या व्यक्तीला राहते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठलं काम होत नाही, त्या कामावर जा आणि देवाला धन्यवाद द्या की मला माहित नाही प्रभू, पण या परिस्थितीमध्ये मी तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. उपासक बनावं. हा 100वा स्तोत्र. 100. कुणाला 100 गाठायचंय? हा ज्यांना टेन्शन आहे त्यांनी गाठू नका. त्यांनी लवकर मागा, प्रभू मला नाही जगायचं, प्रभू लय टेन्शन आहे. हालेलुया. पण ज्यांना टेन्शन नाही पाहिजे त्याच्या बदली उपासना करा. टेन्शन येणारच नाही. मला टेन्शन आलं, मला कोणी काय बोललं, मला कोणी हेळेस केला, तर मी गुडघ्यावर जातो आणि देवाला धन्यवाद देतो आणि माझं गाणं गातो, वारा 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 वाहू दे. तो वारा यासाठी वाहू दे, माझ्यातली चिंता निघून जाऊ दे, माझ्यातली काळजी निघून जाऊ दे, माझ्यातला आजार निघून जाऊ दे, माझा तो डिस्टर्बन निघून जाऊ दे, मला कोणी काय बोललं ते निघून जाऊ दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याचा वारा, तो वारा माझ्या जीवनामध्ये वाहू दे. आमेन. हा 100वा स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, परमेश्वराची स्तुती आणि आराधना करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या, रे परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. अहो पृथ्वीवरील, अहो टिंगरनगरचे लोक, अहो मुंजा वस्तीचे लोक, बरबासलचे लोक, अहो जिथं तुम्ही राहतात तिथले लोक, परमेश्वराचा जय जयकार करा, जय जयकार करा, जय जयकार करा. हालेलुया. यशाया 43 त्यातलं वचन
मला वाटतं 19वा 20-21 ऐका. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक नाही, त्याच्या अगोदरचं 20-21. वन पशु कोल्हे व शहामृग हा माझे स्तवन करतील. माझे स्तवन करतील. पुढं हा मी आपल्या लोकांना आपल्या निवडलेल्या BFCला पिण्यासाठी अरण्यात झाले. बघा, ज्यावेळेस तुम्ही उपासना करता तो तुमच्या पाण्याची सोय करतो, तो तुम्हाला पाणी पुरवतो. हालेलुया. हो, ऐकताय का मंडळी? जर तुम्ही त्याचे उपासक आहे, जर तुम्ही प्रार्थना करणार आहे, तर तुम्ही वचन वाचणार आहे, त्यावर अंमल करणार आहे, तर देव तुमच्यासाठी अरण्य, सडक आणि मरमुवे नद्या वाहणारा परमेश्वर आहे. त्याला बेसिक फाउंडेशन काय? त्याला मर्म काय? की तुम्ही त्याची सेवा आत्म्याने व खरेपणाने करावे. आमेन. तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का, एक लंगडा भिकारी, त्याला मंदिरात जाऊन उपासना करायची होती. खरंच उपासना करायची. मंदिरात चालले असताना जन्मापासून पांगळा व्यक्ती त्याच्याकडे पाहतो आणि अपेक्षेने म्हणतो की याकडून मला काहीतरी मिळेल. तो म्हटला, माझ्याकडे सोनं रुपये काही नाहीये, पण माझ्याकडे जे आहे ते तुला देतो. नासरतकर येशूच्या नावात उठून चालू लाग. त्यांनी काय केलं माहितीये? मला वाटतं 8वं वचन त्यातलं 3:8. येस. बघा काय केलं. जर देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो तर तुमची पहिली पायरी आहे उपासना करायची. जर देव तुमचं हृदय बरं करतो, तुमचा हात बरं करतो, तर पहिली त्याची पायरी आहे त्याची उपासना करणं. प्रिया, हा वाच. तो उडी मारून उभा राहिला. हा. व चालू लागला. नीट लक्षपूर्वक ऐका. आणि तो चालत उड्या मारत व देवाची स्तुती करत आराधना करत पुढे त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. काय होतं लंगडा भिकाऱ्याला? तो आपल्या आई वडिलांकडे गेला नाही. अरे बघ मी बरा झालोय. अरे त्याच्या मित्राकडे गेला नाही, मी बरा झालोय. कुणाला त्यांनी सांगितलंय मी बरा झालोय, कुणाला आपली साक्ष सांगितलंय. पहिलं जाऊन ज्यांनी मला बरं केलं, ज्यांनी मला सुटका दिली, ज्यांनी मला चंगा केलं, त्याच्या घरात जाऊन त्याची हृदयाने उपासना करू लागला. प्रिया, अहो तुम्ही बरं झालं तर देवाचा काय फायदा हो? तुम्ही परत मागे जाता. पण जे आत्म्याने व खरेपणाने सेवा करतात ते माघारी कधी जात नाही. ते देवाच्या मंदिरात जाऊन त्याची उपासना करतात, त्याला धन्यवाद देतात. आजचा दिवस तुम्हाला दिलेला आहे. आज का दिन यहोवा ने बनाए, हम उसमें आनंदित हो. आमेन. आमेन. सगळं म्हणा आमेन. आमेन. तुम्हाला ती घटना माहिती आहे प्रियानो. प्रेषित 16 अध्याय आणि 25-26 वचन वाचूया आणि देवाला धन्यवाद देऊया. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता. काय करायचं आम्हाला कठीण परिस्थितीमध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये? काय करण्याची गरज आहे? टेन्शन करण्याची गरज नाहीये. आता माझं संपलं, आता माझं मिटलं, आता काही होणार नाही. त्याच्या ऐवजी आम्ही उपासक आहे, आम्ही आराधक आहे. आम्ही चांगल्या ठिकाणी पण उपासना करणार आणि वाईट ठिकाणी पण उपासना करत. आम्ही चांगल्या ठिकाणी मोकळा असलं तरी उपासना करत, आम्ही बंधनात असताना तरी उपासना करणार. हालेलुया. आणि मग काय झालं? बंदिवान त्यांचं ऐकत होते. ज्यांनी बंधनात टाकलं ते ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की स्तुती स्तवनामध्ये सामर्थ्य आहे. बहिणींनो भावांनो, आजच ठरवा, आजच हा प्रकल्प घ्या. मी माझ्या घरामध्ये उपासनेची वेदी बांधेल. मी एकटा नाही, माझ्या पतीला, माझ्या लेकराला घेऊन मी उपासना करेल. करून तर पहा.
तुमच्यामधली रोगराई दूर झाल्याशिवाय, तुमच्यामधला कर्ज दूर झाल्याशिवाय, तुमच्यामधलं पाप गेल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. तुमचे लेकरं शिस्तीत वागतील. उपासनेची वेदी बांधा आणि बघ पहा की तुमचा देव किती चांगला आहे. मला या वचनाचं परिपूर्त होणार आहे. तुम्ही खरंच देवाची उपासक आहात, कारण देवाने हे मंडळीसाठी वचन दिलेलं आहे आणि हे कार्य करणारं वचन आहे. आजपासूनच तुम्ही ती वेदी बांधणार आहात. आजपासून 2 गाणे तुम्ही घरात गाणार आहे आणि देवाला धन्यवाद देणार आहे. ऐका पुढं. हा, बंदी शाळेचे पाय डगमगले. हा, पुढं. सर्व दरवाजे लगेच उघडले. हा, पुढे. व सर्वांची बंधने तुटली. आमेन. सगळे म्हणा, सर्वांचे बंधने तुटले. नुसतं चर्चला येऊन फायदा नाही रे. चर्च मधून घरी गेल्यानंतर ती वेदी बांधायची आहे. हालेलुया. ती वेदी बांधायची आहे. शद्रक मेशक अबेदने ती वेदी बांधलेली आहे. आज ती वेदी मला बांधायची आहे. जर तुम्हाला वाटतं मला निरोगी राहायचं आहे, माझ्या अन्नपाण्याला बरकत राहायची आहे, माझा पगार कमी नाही तर माझा पगार वाढला पाहिजे, माझी पेन्शन कमी नाही तर माझी पेन्शन वाढली पाहिजे, माझं फंडाचं काम व्हायला पाहिजे, तर वेदी बांधारे, वेदी बांधारे, वेदी बांधारे. उपासना करा घरामध्ये. ओ सतत मी त्याचा धन्यवाद केला पाहिजे. मग बघा, शत्रू तुमच्याकडे येताना 100 वेळा विचार करेल की मी ह्याला आजारी पाडू का नको. जर देव शद्रक मेशक अबेदनेगोला त्या अग्नीच्या भट्टीतून काढू शकतो, तर ओ देवाचे प्रिय लोको, जर तुम्ही उपासना करता या मंडळीमध्ये, वेळेवर यावा, वेळेवर या. बाजूच्या व्यक्तीला वेळेवर या. मला मी एक आराधक आहे. समजा तुम्ही जगामध्ये काहीतरी इन्स्ट्रुमेंट वाजवणारे असतात किंवा गायक आहे आणि तुम्हाला स्टेज प्रोग्राम करायचा आहे, मग तुम्ही कधी जाणार? अर्ध झाल्यावर. बरोबर आहे ना? मग कोणीतरी, तुम्ही काहीतरी, तुमच्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, हो 2 इन्स्ट्रुमेंट आहे. काय माहिती का? टाळ्या आणि आपला आवाज. आमेन. एन्जॉय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड म्हणतोय मला. हालेलुया. काही लोक असेच आहे. काही डोकं चालत नाही हो. कसं होईल, कसं माझ्या मुलीचं होईल, कसं माझ्या नवऱ्याचं होईल. या आपल्या जागेवर उभे राहूया. धन्यवाद ईश्वरा. आम्ही तुझे उपासक आहोत परमेश्वरा, आणि नुसते उपासक नव्हे परमेश्वरा, तर आत्म्याने आणि खरेपणाने तुझी उपासना करणारे उपासक आहोत देव बापा. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. हालेलुया लॉर्ड. तू उपासकांना शोधत आहे देव बापा. तू शोधतो देव बापा. तूच म्हटला परमेश्वरा की मी असे उपासक शोधत आहे जे आत्म्याने व खरेपणाने माझी उपासना करतील. तू कुठली समस्या शोधत नाही परमेश्वरा. तू कुठले त्रास शोधत नाही देव बापा. तू त्या मनुष्याला शोधतो जे आत्म्याने आणि खरेपणाने तुझी उपासना करतील. आणि ज्या वेळेस प्रभू ते तुला सापडतील, तर तुझं वचनच सांगतं देव बापा, त्यावेळेस तू त्यांच्या अन्न पाण्याला बरकत देशील आणि त्यांच्यातल्या सर्व समस्या, सर्व रोगराई प्रभू तू स्वतः काढून टाकशील देव बापा. हालेलुया लॉर्ड. धन्यवाद ईश्वर. आज प्रभू तुझ्या लोकांना ते सामर्थ्य दे प्रभू. जर आम्ही उपासनाच केली परमेश्वरा, तर आमच्याकडे रोगराई येणारच नाही देव बापा. आमच्याकडे समस्या येणार नाही देव बापा. तर आमच्याकडे फक्त राहील तुझं यश, तुझी बरकत
आणि तुझी शांती आणि तुझा आनंद आहे बापा. आणि तो लुटण्यासाठी प्रभू आज आम्हाला तू ते सामर्थ्य देत आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आज प्रभू, आज आम्ही तुझ्या सानिध्यात प्रभू, आज आमची कबुली आहे प्रभू की आज आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुझ्या उपासनेची विधी बांधू दे बापा. आम्ही जिथं कुठे असू परमेश्वरा, आमच्या मुखाने प्रभू तुझी आराधना करू आणि त्या उपासनेची वेदी बांधू दे बापा. आणि त्याद्वारे तू आम्हाला बरकत देशील आणि त्याद्वारे तू आम्हाला आरोग्य देशील देव बापा. जशी अब्रामाने वेदी बांधली, जशी मोशेने वेदी बांधली परमेश्वरा, तशी वेदी बांधण्याचं सामर्थ्य आज तू आम्हाला देत आहे. मग आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देव बापा. तुझं वचन आम्हाला नीती शिक्षण देतं, बोध करतं आणि आमची सुधारणूक करतं. आणि तुझं वचन आमच्या जीवाला, आत्म्याला एक सकारात्मक शक्ती देतं देव बापा. ते आमची पुनर्बांधणी करतं. मग आम्ही तुझे आभार मानतो. तुझं वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर तुझ्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि आज प्रभू तुझं वचन प्रभू आम्हाला जगवायला शिकवत आहे. तुझं वचन आम्हाला तुझी आराधना करायला शिकवत आहे. तुझं वचन आम्हाला वेदी बांधायला शिकवत आहे प्रभू. आणि ते वचन आज आमच्या जीवनात 100% प्रभू फळ लावणार आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझा गौरव करतो. आज जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या स्तवनाद्वारे प्रभू आशीर्वादित कर बापा. तुझं स्तवन प्रभू त्यांच्या मुखातून प्रति दिवशी बापा केलं जाऊ दे प्रभू आणि तुझा गौरव होऊ दे बापा. तुला आम्ही धन्यवाद देतो. आजचा शब्दात दिवस प्रत्येकाला पाळता आला प्रभू. त्यांचे मार्ग तू मोकळे केले आणि आज तुझ्या लोकांना तू आशीर्वादित केलं परमेश्वरा. आज ते घरी जातील प्रभू तर तुझ्या उपासनेला घेऊन आणि प्रभू तुला संतुष्ट करणारी विधी ते तयार करतील आणि त्यांना तू बरकत देशील प्रभू. त्यांच्यातली प्रत्येक समस्या मेणासारखी विथळली जाईल आणि तुझा गौरव त्यांना नेहमी करता येईल देव बापा. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व विजय आणि पराक्रम आम्ही तुला देत ही सर्व प्रार्थना नासरत येशूच्या महान आणि सामर्थ्यवान पुनरुत्थित येशूच्या नावात करते, म्हणून तो ऐक पित्या. आमेन.